नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रेशन कार्ड ई-के-वाय-सी, तेही आपल्या स्वतःच्या मोबाईलवर. तर ती कशा पद्धतीने करायची आहे ते आपण आज बघूया. सर्वप्रथम प्ले स्टोअरवर यायचं आहे मोबाईलच्या आणि या ठिकाणी सर्च ऑप्शन येईल, त्या ठिकाणी सर्च करायचं आहे आधार फेस RD नावाचं ॲप सर्वप्रथम आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. हे अत्यंत गरजेचं आहे ई-के-वाय-सीसाठी, कारण की या ॲपद्वारेच आपल्या डोळ्याचं स्कॅनिंग होणार आहे. त्यामुळे हे ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. बघू शकता आपण आधार फेस RD हे ॲप इन्स्टॉल केलेलं आहे. आणि त्यानंतर दुसरं जे ॲप आहे, त्यानंतर आपल्याला मेरा ई-के-वाय-सी अशा पद्धतीचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे. आपण ते ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही. सर्वप्रथम आपण आधार फेस ID हे डाउनलोड केलं. आता मेरा रेशन ई-के-वाय-सी आपण याला परमिशन देऊया सर्व. त्यानंतर आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला ज्यांची के-वाय-सी करायची आहे त्यांचा आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे, टाकायचा आहे. आपण आधार क्रमांक टाकून घेऊया. त्यानंतर OTP पाठवायचा, जनरेट OTP. OTP आपल्याला या चौकोनी बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. चला, आपल्याला OTP आला आहे, आपण OTP टाकून घेऊया. आणि खाली जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो टाकून घेऊया. सबमिट बटनावर क्लिक करूया. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी ई-के-वाय-सी स्टेटस या ठिकाणी काहीच नाही आधार क्रमांकाच्या खाली. तर आपल्याला फेस ई-के-वाय-सी या बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्ही सर्व आपले डिटेल्स चेक करू शकता, नाव, कार्ड नंबर, डिस्ट्रिक्ट. आपल्याला या ठिकाणी ॲक्सेप्ट बटनावर क्लिक करायचं आणि आधार फेस RD ॲप्लिकेशन या ठिकाणी आपण जे डाउनलोड केलं ते चालू होत आहे. परमिशन देऊया. बघू शकता आपण आधार फेस RD ॲप्लिकेशन थ्रू आपण या चौकोनामध्ये क्लिक करूया. आणि आता आपल्याला फोटो कॅप्चर करायचा आहे आणि आपली के-वाय-सी सक्सेसफुली झाली या ठिकाणी दिसून येत आहे. बघा, ई-के-वाय-सी रजिस्टर्ड सक्सेसफुली या ठिकाणी तारीख आणि टायमिंग दोन्हीही आलेला आहे. अशा पद्धतीनं झालेली आहे आपली के-वाय-सी. परत एकदा चेक करण्यासाठी परत एकदा आपल्याला राज्य निवडून आधार क्रमांक टाकून OTP पाठवायचा आहे. आणि OTP या चौकोनामध्ये टाकून घेऊया. आपण कॅप्चा आपण या ठिकाणी टाकून घेऊया. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली के-वाय-सी सक्सेसफुली. ई-के-वाय-सी स्टेटस या ठिकाणी वाय म्हणजे YES अशा पद्धतीने आपली राशन ई-के-वाय-सी सक्सेसफुल झालेली आहे. तर मंडळींनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.